हॅलो सगळ्यांना, वेलकम टू द CK फॅमिली डायरीज. आणि हा माझा सरप्राईज ब्लॉग नाही आहे, तर हा माझा होळी स्पेशल ब्लॉग आहे, कारण तो मिस झाला असता. त्यामुळे सरप्राईज ब्लॉग याच्यानंतर मी अपलोड करेनच. आणि इथे माझे होळीची स्वयंपाकाची तयारी चालू होती, कारण होळी म्हणलं की पुरणपोळी आलीच. सो मी इथं पुरणपोळीची तयारी करत होते. डाळ ऑलरेडी मी शिजवून घेतली होती आणि आता मी पुरण शिजवून घेते गूळ टाकून. आणि आमच्या इथे सगळ्यांना गुळाचंच पुरण आवडतं, साखरेचं कुणालाच आवडत नाही. आणि मेन म्हणजे गुळाचंच पुरण खूप छान आणि गोड लागतं. त्यामुळे मी इथे गुळाचं पुरण शिजायला टाकत होते. आणि मी इथे आमटीसाठी डाळीचं पाणी काढून ठेवलं होतं. आणि मी आणि मम्मी आम्ही दोघी इथं स्वयंपाकाची तयारी करत होतो. मम्मी आमटी करणार होत्या आणि मी एकीकडे भात शिजायला टाकणार होते. मला मम्मींच्या हातची आमटी खूप जास्त आवडते, कारण त्या खूप छान करतात. त्यांचं मसाल्याचं प्रमाण ते खूप व्यवस्थित असतं. आणि तुम्हाला जर त्यांच्या हातची कटाची आमटीची रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही नक्की मला सांगा, मी तसं डिटेलमध्ये तुम्हाला सांगेन. आणि इथे मम्मींनी आमटी शिजायला फोडणीला टाकली होती. तर मग त्यांची आमटीचं प्रमाण वाटण वगैरे खूप व्यवस्थित असतं. त्यामुळे मला त्यांच्या हातची आमटी नेहमीच आवडते. आणि मी इथे भात शिजायला टाकत होते तेव्हा त्यांची आमटी होती तेव्हा. आणि बघा किती मस्त तरी आली आमटीला, आणि खूप छान लागते त्यांच्या हातची आमटी, मला खूप आवडते जास्त. आणि इथे आपलं पुरण पण शिजलं होतं, बघा किती छानपैकी शिजलं आहे. आणि आता हे आपलं गरम गरमच वाटावं लागेल, नाहीतर मग गार झालं वाटलं जाणार नाही. आणि इथे मी माझं तळण वगैरे करून घेत होते, पापड ते तळायचं. ऑलमोस्ट सगळा स्वयंपाक झालाच होता, कारण आम्हाला होळीची पण पूजेची तयारी करायची होती. त्यामुळे आम्ही लवकर स्वयंपाक उरकून घेतला होता. तरी 5 वाजले होते, त्यामुळे सगळं व्यवस्थित सगळं करून ठेवलं होतं. फक्त भजी आणि पोळ्याच राहिल्या होत्या, ते नंतर करणार होतो आम्ही. आणि इथे मी बाहेर सडा वगैरे मारला, आणि जिथे आम्हाला होळी पेटवायची तिथे मी रांगोळी वगैरे काढून घेतली आधी. नंतर मग टाईम झाला असता म्हणून मग मी आधीच ही सगळी तयारी करून घेतली. आणि मी इथे छानपैकी रांगोळी काढून घेतली, कारण आम्हाला इथे होळी पेटवायची मस्तपैकी. आणि इथे आमची होळीची तयारी चालू होती. पप्पा सगळं होळीचं लाकडं वगैरे सगळं प्रिपरेशन ते करत होते. मी म्हणलं की आनंद उत्साह आलाच. आणि मी इथे पूजेची तयारी करून ठेवत होते, ताट वगैरे सगळं व्यवस्थित तयार करून ठेवत होते. आणि इथे आमची समर्था किती छानपैकी रेडी झाली आहे बघा. फ्रॉक आधी तिला घालायचा नव्हता, नंतर मग परत तीच म्हणली की मला घाल मम्मी. मग तिला मी फ्रॉक तो घातला, आणि किती क्यूट दिसते बघा. आणि इथे आम्ही पूजेची तयारी करत होतो, आणि आम्ही दोघं पूजा करत होतो होळीची पेटवण्यापूर्वी. आणि इथे समर्थसुद्धा पूजा करत होती, आमचं बघून आली होती ती पुढे पूजा करायला. आणि इथे आम्ही बसलो होतो, मम्मी बसल्या होत्या, आजी बसल्या होत्या, कारण मम्मी पप्पा ते होळी पेटवत होते. त्यामुळे आम्ही इथे बसलो होतो. आणि इथे आमची होळी पेटलेली आहे, आणि मम्मींनी पूजा केली, मम्मी पप्पांनी छानपैकी. आणि या होळीमध्ये सगळी निगेटिव्हिटी, जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती सगळी जळून जावं, आणि आनंद उत्साह सगळ्यांच्या आयुष्यात यावं, हीच प्रार्थना आहे. आणि इथे आम्ही पूजा सगळी करून घेतली व्यवस्थित. आणि मम्मी पप्पा दर्शन घेत होते होळीचं. आणि इथे आम्ही दोघं पूजा करत होतो, आणि समर्था पाया पडत होती. तिला म्हणलं पाया पड, तर ती पाया पडत होती खूप छानपैकी. आणि खूप नखरे करते, खूप सगळं कळतं तिला. होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा, हॅपी होळी. रात्री होळी पेटवली, आणि आमची सकाळी धुळवडीची तयारी चालू झाली. रंग सगळे व्यवस्थित प्लेटमध्ये काढून घेतले, आणि आम्हाला सगळ्यांना होळी खूप आवडते, रंग खेळायचे असतात त्यामुळे. आणि समर्था खूप एन्जॉय करते रंग. मागच्या वर्षी एवढं तिला काही समजत नव्हतं, पण ह्यावेळेस तिला सगळं समजतं येतं, त्यामुळे ती खूप एन्जॉय करते होळी. आणि रंग तिला खूप आवडतात ते. समर्थाचे पप्पासुद्धा तेवढेच एन्जॉय करतात ते तिच्यासोबत, खूप एन्जॉय करतात ते दोघं. आणि कशी एन्जॉय करते, किती मस्त, तिला कलर्स खूप आवडलेत खेळण्यासाठी. आणि समर्थाचे पप्पासुद्धा खूप एन्जॉय करतात होळी, त्यांनासुद्धा हा सण खूप आवडतो, कारण रंग खेळायचे, कलर लावायचे
खूप मज्जा मस्ती येते या सगळ्यामध्ये. आणि समर्थाला असं एन्जॉय करताना पाहून खूप जास्त आनंदी फील होता. आणि ती हाय करतीये कॅमेरा पाहून. आणि इथे आजी आणि नातवाची मस्ती बघा, दोघंही एकमेकांना कलर लावतात आहे. आणि आजी आमच्या खूप एन्जॉय करतात, खूप मस्तपैकी. आणि आम्ही इथे वरती आलो होतो टेरेसवर, कारण आम्हाला कलर खेळायचे होते. आणि होळी कुणाला आवडत नाही, होळी तर सगळ्यांनाच आवडते. कारण रंग सगळ्यांनाच आवडतात. आणि तेच आम्ही आता एन्जॉय करणार होतो, कारण आमच्या घरात सगळ्यांनाच खूप आवडतात कलर खेळायला. आणि इथे मम्मी पप्पा फर्स्ट टाईम लावणार होते कलर. आणि ह्यांची मस्ती चालू होती समर्थाच्या पप्पांची मध्ये मध्ये. आणि इथे आम्ही रंग लावला एकमेकांना. मम्मी पप्पा खूप एन्जॉय करतात दोघं पण. आणि त्यांनी आधी एकमेकांना कलर लावला. खूप क्यूट अशा मोमेंट आहेत. कलर खेळायचं म्हणलं की खूप एन्जॉय. आणि इथे मम्मी त्यांना कलर लावत होती समर्थाच्या पप्पांना. आणि समर्थाचे पप्पा खूपच विचित्रपणे कलर लावतात, इतकंच भरवतात बघा. खूपच खूपच मस्तीमध्ये असतात त्यांना, त्यासाठीच खूप कलर आवडतात लावायला. आणि इथे मम्मींनी मलासुद्धा कलर लावला. आणि समर्थाचे पप्पा नेहमीप्रमाणे मस्तीच्या मूडमध्ये त्यांनी खूप कलर लावलं, सगळ्यांनाच भरवलं होतं खूप जास्त. आणि इथे समर्थ आणि समर्थाच्या बाबांचं वेगळंच काहीतरी चालू होतं, मस्ती जागी अँड ऑल. आणि इथे समर्थाचे पप्पा मला कलर लावत होते. मला म्हणले मी चांगला लावतो, आणि हे असं लावलं त्यांनी, एकदमच भरवून टाकलं सगळं. अजिबात मला लावायलाच देत नव्हते, मी उगाच थोडासा लावलं तर त्यांनी सगळं भरून टाकलं मला. अशी खूप मजा मस्ती चालू होती. आणि मी नंतर थोडीशी चिडले होते त्यांच्यावर, कारण ते ऐकतच नव्हते अजिबातच. मग नंतर पण म्हणतात ना की बुरा न मानो होली आहे, त्याच्यामुळे मी काही म्हणले नाही. आणि मग मी आणि मम्मींना मी कलर लावला. आणि त्यांची चालूच होतं, त्यांचं मलाच भरवत होते ते सारखं. त्यांनी मलाच टार्गेट केलं तर वाटतं, त्यामुळे सगळं त्यांनी कलर माझ्या अंगावर ओतला. आणि इथे आम्ही एन्जॉय करतो आहे मोमेंट सगळ्या. आणि मम्मी पप्पा स्पेशली. आणि इथे आम्ही गाणे लावले होते, त्यामुळे आम्ही डान्स करत होतो, मम्मी पप्पा समर्था आणि समर्थाचे पप्पा. खूप छानपैकी आम्ही एन्जॉय केली होळी. आणि इथे होता माझा होळी स्पेशल ब्लॉग. तर तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, आणि लाईक करा, शेअर करा. आणि सगळ्यांना हॅप्पी होली. थँक्यू.